स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित 37व्या छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेमध्ये मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 1983 पासून सुरू झालेली ही व्याख्यानमाला विविध विषय आणि वक्त्यांसह अखंडपणे चालू आहे. मागील वर्षी करोना महामारीमुळे टाळेबंदी असताना सुद्धा नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने व आपणा सर्वांच्या सहकार्याने दूरस्थ पद्धतीने कोणताही खंड पडू न देता ही व्याख्यानमाला पार पडली. नव्या बदलांना सामावून घेत व त्यांच्याशी जुळवून घेत याही वर्षी आपण अशाच पद्धतीने ही व्याख्यानमाला घेण्याचे ठरवले आहे. आज समान नागरी कायदा हा विषय घेऊन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी आजचे वक्ते ॲडव्होकेट नितीनजी आपटे आपल्यासमोर मांडणी करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये मी प्रमुख वक्ते, मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध ठिकाणांहून सहभागी सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक स्वागत करते. तसेच आत्ता या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करण्याची विनंती भास्करजी रिकामे यांना करते. नमस्कार, मी भास्कर रिकामे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचा कार्याध्यक्ष या नात्याने मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने आपलं सर्वांचं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेच्या उद्घाटनानिमित्त सहर्ष स्वागत करीत आहे. या छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेच्या माध्यमातून पिंपरी शहरामध्ये जसे अनेक वक्ते, व्याख्याते निर्माण झाले, अतिशय चांगले असे श्रोते निर्माण झाले, त्याबरोबरच सभाधीठपणा असणारे अनेक विद्यार्थी तयार झाले. त्याचंच परिपाक म्हणून आज आपली युवती कुमारी रुचा मापारी हिने कार्यक्रमाची सुरुवात करताना, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना या छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचं आणि सावरकर मंडळाचं यथोचित वर्णन केलेलं आहे. उत्तम सुरुवात केलेली आहे. हाच या व्याख्यानमालेचा जो हेतू आहे तो साध्य होतो आहे. या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातनं व्याख्यानमाला संमेलन समितीचे पदाधिकारी आणि विविध प्रकारचे श्रोते ऑनलाईन जॉईन झालेले आहेत. त्या सर्वांचं आणि आजचे वक्ते माननीय नितीनजी आपटे सर यांचं मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि या उद्घाटनाच्या निमित्ताने मंडळाची आपणास थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ पिंपरी चिंचवड शहरामध्ये सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यावरण, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये काम करत आहे. हे काम करत असताना बहुआयामी असं कार्य मंडळाच्या वतीने चालतं. मंडळाचं काम करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे 6-7 विभाग या ठिकाणी केलेले आहेत. या सर्व विभागामध्ये सुसूत्रता यावी यासाठी समन्वय समिती आहे आणि या सर्व माध्यमातून अतिशय उत्तम काम चाललेल्या या मंडळाच्या कामासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन अशी वास्तू निर्माण केलेली आहे. 1985 साली सावरकर मंडळाच्या या सांस्कृतिक विभागामार्फत ही छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला सुरू झाली आणि ती आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. त्याचं कारण एक आहे की अतिशय मान्यवर वक्ते या व्यासपीठावरती आपल्याला सावरकर मंडळाच्या प्रेमापोटी उपलब्ध झाले आणि त्यामुळेच चांगले वक्ते, चांगले विषय निवडले आणि श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आज दूरदर्शनच्या काळामध्ये सुद्धा, टी व्हीच्या अनेक चॅनलच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने हे सर्व वक्ते, श्रोते आपल्या या व्याख्यानमालेला असतात आणि म्हणूनच व्याख्यानमाला आज इतके वर्ष सातत्याने यशस्वीरित्या चालू आहे. छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेबरोबरच संपूर्ण देश स्तरावर पोहोचलेला उपक्रम म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने दरवर्षी सेवा, शौर्य, हिंदुत्व रक्षण व संवर्धन अशा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था अथवा व्यक्तींना
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार व राज्यस्तरीय पुरस्काराने आपण गौरवतो. 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप असतं. या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या संस्था अथवा व्यक्तींचं काम समाजापुढे यावं, त्यातून नवीन नवीन कार्यकर्ते घडावे, हा या पुरस्काराचा मागचा प्रमुख उद्देश आहे. याशिवाय सर्व राष्ट्रीय सण सावरकर मंडळाच्या वतीने, या विभागाच्या वतीने साजरे केले जातात. नैसर्गिक आपत्ती असो किंवा राष्ट्रीय कार्यक्रम असो, यामध्ये मंडळाच्या सर्व विभाग हिरिरीने भाग घेतात. 2012मध्ये उत्तराखंडला आलेली आपत्ती किंवा अलीकडच्या काळात केरळ, कोल्हापूरमध्ये आलेले पूर, गेल्या वर्षीपासून असलेला हा करोनाचा प्रादुर्भाव, या सर्व वेळी सावरकर मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते धावून गेलेले आहेत आणि त्यांनी आपत्तीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. करोनाच्या काळामध्ये या परिसरामध्ये 2 महिने संपूर्ण सफाई कामगारांना चहा, नाश्ता, भोजन देणं, करोना योद्धे ज्यांना पण होते, पोलीस आणि सर्व स्टाफ काम करणारे, त्यांना जागेवरती चहा पाणी पुरवणं, प्रसंगी जेवण पुरवणं, रस्त्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना जागेवरती जेवणाची पाकिटं पुरवणं, यासारख्या सर्व उपक्रमामध्ये कोरडा शिधा पुरवणं मंडळाच्या सर्व विभागांनी सहभाग घेतला. आत्ता अगदी अलीकडे राम मंदिराची उभारणी सुरू झाली आणि या उभारणीसाठी निधी संकलनाचं ज्यावेळेस आपण संपूर्ण देशव्यापी संपर्क अभियान झालं, त्या अभियानामध्ये मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट सहभाग घेतला, मोठ्या प्रमाणामध्ये निधी संकलन केलं. मंडळाच्या स्थापनेपासूनच अतिशय महत्त्वाचा आणि येथील सर्व नागरिकांची बौद्धिक भूक भागवणारा उपक्रम सुरू झाला, तो म्हणजे रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालय. 48,000पेक्षा जास्त ग्रंथसंपदा असलेले हे ग्रंथालय मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकांनी समृद्ध आहे. या ग्रंथालयामध्ये स्वतंत्र असा बालविभाग आहे, ज्यामध्ये फक्त 10 रुपयामध्ये मुलांना आपण पुस्तकं उपलब्ध करून देतो. पर्यावरण विभाग आहे. स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सर्व पुस्तकांचा एक स्वतंत्र कक्ष आहे. अतिशय अल्प दरामध्ये या नागरिकांना ग्रंथालयामधून पुस्तकं घरी घेऊन जाता येतात. त्यामुळे 3 विविध विषयावरती पुस्तकांची त्या संख्या प्रचंड असल्यामुळे 3,000पेक्षा जास्त सभासद, वाचक या ग्रंथालयाचा उपयोग करून घेतात, लाभ घेतात. आठवड्यातील 7ही दिवस आमचं हे ग्रंथालय चालू असतं. या ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचे मासिकं आणि दररोज 22 प्रकारचे वर्तमानपत्र येतात, की जे सर्व नागरिकांसाठी मोफत वाचण्यासाठी उपलब्ध असतात. ग्रंथालयात जोडून अभ्यासिका आपण सुरू केलेली आहे. 400 मुलांची आसन क्षमता असलेली ही अद्ययावत अशी अभ्यासिका या पिंपरी चिंचवड शहरामधील विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सोय उपलब्ध झालेली आहे. ग्रामीण भागातले विद्यार्थी या ठिकाणी सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत या अभ्यासिकेचा लाभ घेतात. मंडळाचा स्वतंत्र आणि सक्रिय असा महिला विभाग असून या महिला विभागाच्या अंतर्गत महिला सबलीकरण याबरोबरच विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक सण, उत्सव, महाभोंडला, गौरीपूजन असे उपक्रम असतातच, पण आधुनिकदृष्ट्या समयोचित अशी व्याख्याने, प्रशिक्षणं, काही प्रकारच्या कार्यशाळा, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण वर्ग, आकाशकंदील बनवण्याचे प्रशिक्षण वर्ग हेही घेतले जातात. या ठिकाणी मुलांसाठी संस्कार केंद्र आणि समुपदेशन केंद्रही चालवलं जातं. महिला विभागाच्या अंतर्गत प्रमुख सर्वात उपक्रम म्हणजे दानपात्र योजना. घरोघरी दानपात्र ठेवलेली आहेत आणि त्यातून रोज 1 रुपया यातनं जे दानपात्रातनं धन जमा होतं, ती सगळे धन एकत्र करून आपण वनवासी विद्यार्थी वसतिगृहासाठी देतो. ही अतिशय चांगली आणि प्रभावी योजना महिला विभागामार्फत चालवली जाते. मंडळाचा 4था विभाग संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ. पिंपरी चिंचवड शहरामधील जे विविध मंदिरं, मठ आणि ट्रस्ट आहेत, गणपती मंडळं आहेत, त्या सर्वांचं एकत्रीकरण करून संस्कृती संवर्धन व विकास महासंघ तयार केलेला आहे. 165पेक्षा जास्त संस्था या महासंघाच्या सभासद आहेत आणि शहर पातळीवरती
समन्वय साधण्याचं काम या महासंघामार्फत केलं जातं. गणपती उत्सवामध्ये सर्व गणपती मंडळांनी पर्यावरणपूरक गणपती बसवावेत, पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवावेत. गणपतीच्या आजूबाजूला वातावरण हे धार्मिक आणि अतिशय पवित्र असं ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्वांची आरती एकाच वेळेस व्हावीत असा प्रयत्न करावा. अशा पद्धतीचं काम या महासंघाच्या वतीने केलं जातं. याशिवाय वारकरी जे पंढरपूरला जातात त्यांचं आकुर्डीमध्ये जेव्हा आगमन होतं तेव्हा त्यांचं हेतूचे स्वागत करणे, त्यांना फराळ वाटप करणे हेही उपक्रम मंडळाच्या वतीने राबवले जातात. संस्कृती संवर्धन विकास महासंघाच्या वतीने पिंपरी शहरामध्ये सामुदायिकरित्या मोठ्या प्रमाणात गणपतीमध्ये गणपती अथर्वशीर्ष पठण आणि नवरात्रामध्ये श्रीसूक्ताचं पठण केलं जातं. विविध नवीन वर्षाचं स्वागत, गुढीपाडव्याचं हे स्वागत यात्रा काढून केलं जातं. यासाठी संस्कृती संवर्धन विकास महासंघ संपूर्ण शहरात कार्यरत आहे. नुकताच गेल्या 3-4 वर्षापूर्वी स्पर्धा परीक्षा विभाग सावरकर मंडळामध्ये सुरू झालेला आहे. यामध्ये प्रामुख्याने सैन्य दलामध्ये जाण्यासाठी ज्या आवश्यक परीक्षा असतात, पूर्वपरीक्षा, त्याची तयारी करून घेतली जाते. NDAसाठी गेले 3 वर्षामध्ये जे वर्ग झाले त्या वर्गामधून मोठ्या संख्येने आपल्या मुलांनी लेखी परीक्षा पास केल्या आणि 7 ते 8 मुलं NDA आणि अन्य विभागामध्ये दाखले झालेले आहेत. कमी कालावधीमध्ये अतिशय हा आमचा NDAचा वर्ग आहे, तो मुलांसाठी उपयुक्त ठरतो आहे. ब्रिगेडियर गिल सर यांची टीम या मुलांकडनं अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी करून घेते आणि त्यामुळेच हे यश मिळतं आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करण्यासाठी निसर्गमित्र विभाग आमचा कार्यरत आहे. 12-13 वर्षापूर्वी शालेय अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण विषय जेव्हा समाविष्ट झाला तेव्हापासून शालेय मुलांसाठी आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो. मुलांसाठी विविध प्रदर्शनं या ठिकाणी आयोजित करतो. छोटी मोठी व्याख्यानं, कट्टा आयोजित करतो. किल्ले स्पर्धा घेतो. त्याचबरोबर किल्ले दर्शन सहली, निसर्ग सहली त्याचंही आयोजन करतो. यातनं पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा उद्देश आहे आणि तो आत्ता आमच्याकडे सफल होतो आहे. 30 ते 35 संस्था पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या या निसर्गमित्राशी आमच्या जोडल्या गेलेल्या आहेत. सावरकर मंडळाचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे हरित गोरवडेश्वर प्रकल्प. इथून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती देहूरोडजवळ गोरवडेश्वर हा डोंगर आहे. 132 एकर डोंगरापेक्षा जास्त क्षेत्र असलेला हा डोंगर आहे. त्या ठिकाणी आपण आत्ता काम करतो आहे. अतिशय ओकाबोका असलेल्या डोंगरावरती आपण गेल्या 10 वर्षामध्ये हजारो झाडं लावली. खालून कॅननी पाणी घालून, डोक्यावर पाणी नेऊन घालून त्यातली झाडं जगवली. वनवा लागतो, वनव्यात काही झाडं जातात, पण तरी देखील त्यावर मात करून 7 ते 8 हजार झाडं आत्ता 12-15 फुटापेक्षा जास्त उंचीत झालेली आहेत. सगळ्या प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी यायला लागलेत, फुलपाखरं यायला लागलेत. आपण सर्वांनी त्या उपक्रमाचा लाभ घ्यावा. पर्यावरण रक्षणासाठी काम करत असलेल्या आमच्या निसर्गमित्र विभागाच्या हरित गोरवडेश्वर प्रकल्पाला आवर्जून आपण भेट द्यावी. आज आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचं उद्घाटन करत आहोत त्या व्याख्यानमालेमध्ये पुढच्या 5 दिवसामध्ये अतिशय चांगले मान्यवर वक्ते समयोचित अशा विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये आजचा विषय ॲडव्होकेट नितीनजी आपटे सर तर मांडणार आहेतच. समान नागरी कायदा व जनसंख्या नियंत्रण कायदा यावरती ते बोलणार आहेत. उद्या माननीय श्री अक्षय जोग हे स्वातंत्र्यवीर सावरकर परिचित अपरिचित. 3 तारखेला माननीय विवेकजी देशपांडे पर्यावरण आणि हिंदू तत्त्वज्ञान. 4 तारखेला प्राध्यापक डॉक्टर वनिता पटवर्धन या करोना काळातील कुटुंबाचे मनस्वास्थ्य. तर समारोप माननीय प्राध्यापक मिलिंदजी मराठे हे परीक्षा न देता पास होणारे विद्यार्थी या विषयावर करणार आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने या विषयांची निवड आमच्या व्याख्यानमाला समन्वय समितीने केलेली आहे. मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने पुन्हा विनंती करतो की आपण या सर्व व्याख्यानमालांचा सहकुटुंब घरात बसून या लिंकवर जॉईन होऊन आजच्याच लिंकवरती नेहमीप्रमाणे जॉईन होऊन पुढचे 5ही दिवस लाभ घ्यावा. मी आमची युवती कुमारी रुचा मापारी हिला विनंती करतो की आपण आजच्या माननीय वक्त्यांचा परिचय करून द्यावा.
धन्यवाद. धन्यवाद रिकामे काका. आजच्या व्याख्यानासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते ॲडव्होकेट नितीनजी आपटे यांचा थोडक्यात परिचय मी आपणा सर्वांना करून देते. BCom LLBचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपटे सर 1986 पासून पुणे जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट म्हणून काम करतात. तसेच ILS लॉ कॉलेजमध्ये पार्ट टाइम लेक्चरर म्हणून सुद्धा ते अध्यापनाचे काम करतात. सध्या आपटे राहेरकर असोसिएट्स या लॉ फर्ममध्ये पार्टनर म्हणून 10 वर्षांहून अधिक काळ कायदे विषयात काम करत आहेत. 25 वर्षांहून अधिक काळ त्यांना कामाचा अनुभव असून सिव्हिल लॉ, कोऑपरेटिव्ह लॉ, कन्झ्युमर लॉ, फॅमिली लॉ, सर्व्हिस लॉ, क्रिमिनल लॉ इत्यादी अनेक कायदेविषयक विषयामध्ये त्यांचा अभ्यास आहे. याशिवाय पुणे बार काउन्सिलचे सिनियर ॲडव्होकेट, गीता धर्म मंडळाचे सहसचिव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कौन्सिल मेंबर, श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजचे चेअरमन अशा विविध जबाबदाऱ्या सुद्धा आपटे सर सांभाळत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनेक वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांचे आयोजन सुद्धा सरांनी केलेले आहे. वीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, जम्मू आणि काश्मीर, कलम 370, भारताचे विभाजन, दुसरे महायुद्ध अशा अनेक ऐतिहासिक व सामाजिक तसेच अनेक मानवी हक्क कायदेविषयक विषयांवर सुद्धा सरांनी वसंत व्याख्यानमालांसारख्या प्रसिद्ध व्यासपीठांवरून व्याख्याने दिलेली आहेत. असे कायदेविषयक तज्ज्ञ अभ्यासक आपल्याला व्याख्याते म्हणून लाभले हे आपले सुदैवच म्हणायला हवे. अशाच प्रकारे आज समान नागरी कायदा या विषयावर मांडणी करून ॲडव्होकेट नितीनजी आपटे आपल्या व्याख्यानमालेला सुरुवात करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीबद्दल मी परत एकदा आनंद व्यक्त करते. सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानते व सरांना अशी नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद रुचा. आजच्या आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, माझे मित्र श्री प्रदीपजी पाटील, उपस्थित सर्व रसिक श्रोते, आज समान नागरी कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या कायदा अशा 2 विषयांच्या वरती मला माझे विचार मांडण्यासाठी आपण इथे निमंत्रण केलं. त्याबद्दल मी मंडळाचा खरंच मनपूर्वक आभारी आहे. समान नागरी कायद्यासारखा विषय आणि लोकसंख्या नियोजना संबंधातल्या जो कायदा कदाचित तयार होऊ शकतो अशा कायद्याबाबत विचार मांडणं हे खरं तर खूप जटिल आहे आणि अवघड सुद्धा आहे. याचं कारण हे विषय समाज मानसाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचे विषय आहेत. गोव्यामध्ये समान नागरी कायदा आहे, तो पोर्तुगीजांनी तयार केलेला कायदा 1876 साली केलेला, आजही चालू आहे आणि तिथं कुणाचीही तक्रार नाही. हा त्यातल्या त्यात सर्व धर्मीय लोकांचा सहभाग असलेलं गोवा हे राज्य 1961 साली भारतामध्ये सामील झालेलं गोवा मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून आणि पोर्तुगीजांची सत्ता तिथे असल्यामुळे पोर्तुगीजांनी केलेला समान नागरी कायदा हा आज तिथे लागू आहे. तिथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदानं तो कायदा पाळतायत, त्याच्याबद्दल कुठलाही वाद नाही. ही त्यातल्या त्यात या विषयाला असलेली एक चमकदार बाजू. परंतु हे वगळता खरोखरच हा विषय अत्यंत गंभीर आहे, विचाराला प्रवृत्त करणारा आहे आणि त्याचबरोबरीनं कदाचित भविष्यात प्रचंड वादंग निर्माण करणारा सुद्धा असू शकतो. कदाचित याच पृष्ठभूमीमुळे आणि याच संवेदनशीलतेमुळे आता 2018 साली सुद्धा लॉ कमिशननं या विषयाला संवेदनक्षम विषय असं ठरवून आता हा कायदा नाही केला तरी चालेल अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि याच्या आधीचं कुठलंही सरकार हा कायदा व्यवहारात उतरवू शकलं नाही किंवा या कायद्याचा विचारही करू शकलं नाही आणि आज तागायत हा कायदा अस्तित्वात आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण मग एकूणच कायदा या क्षेत्रातल्या बदलांचा आणि कायद्यांचा इतिहास काय सांगतो, त्याच्यासाठी
आज समाजात काय परिस्थिती आहे आणि एकूणच कायद्याचा इतिहास काय आहे याचा विचार करणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं. आज समाजात अनेक कोळसे हे मनुवादी संस्कृती, मनुवादी राज्य पद्धती, मनुवाद या प्रकारचे आरोप करताना आपल्याला दिसतात. त्यांना थोडक्यात मनुवाद म्हणजे ब्राह्मणवाद म्हणायचं. मग या समाजामध्ये अल्पसंख्याकांचं काय होणार? जातीभेदात पसरलेल्या हिंदू समाजातल्या इतर जातीतल्या लोकांचं काय होणार? आणि ब्राह्मणवादी संस्कृती ही समान नागरी कायद्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्यावरती राज्य करणार का, आपल्याला दडपणार का, अशा प्रकारचा एक विचार हा इथे सातत्याने प्रकट केलेला आपल्याला दिसतो. अर्थातच त्यांचे हेतू स्पष्ट आहेत. समाजात ज्यांना फूट पाडायची आहे, ज्यांना जातीभेद पेरून त्यांची राजकारणातली पोळी भाजून घ्यायची आहे, त्यांच्याबद्दल फारसं न बोललेलं चांगलं. पण एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून कुठल्याही राजकीय विचारधारेचा किंवा पक्षाचा प्रचार न करता, अर्थातच तो माझा अधिकारही नाही आणि माझी तशी इच्छाही नाही, कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता स्वच्छ मनोभूमिकेतून समान नागरी कायदा, त्याची गरज आणि लोकसंख्या नियंत्रणासंबंधात येऊ घातलेला कायदा याबाबत मी माझे विचार स्पष्ट करणार. मित्रो, कायद्याचा इतिहास जर विचारात घेतला तर ज्याला आज मनुवादी कायदा म्हणून हेटाळलं जातं, ती मनुस्मृती ही त्या काळात राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था असलेल्या समाजाला बांधणारा एक कायदा होता. त्या मनुस्मृतीमध्ये अर्थातच वर्णव्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे 4 वर्ण होते आणि 4 वर्णाच्या लोकांना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शिक्षा सांगितलेल्या होत्या. हा कायदा मनुवादी कायदा म्हणून हेटाळला गेला. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या मनुस्मृतीवरती सगळ्यात जास्त टीका ही आजच्या काळात होताना आपल्याला दिसते. परंतु हे सगळं करत असताना तो कायदा काय होता, त्याच्यामधले कलम काय होती, त्याच्यातली त्यावेळची संस्कृती काय होती, याचा कोणीही अभ्यास करताना दिसत नाही. पण ढोबळमानाने एक गोष्ट मात्र लक्षात येते की वेगळ्या वेगळ्या लोकांना, वेगळ्या वेगळ्या समाजांना, वेगळ्या वेगळ्या प्रकारे काम करणाऱ्या लोकांना आणि वर्णव्यवस्थेत विभागलेल्या समाजाबद्दल मी बोलत असताना की ज्या चातुर्वर्ण्याबद्दल भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत असं म्हणतात की चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्यम गुणकर्म विभागशः, मी जन्मजात चातुर्वर्ण्यम नाही तयार केले, तर गुणानुरूप आणि कर्मानुरूप हे चातुर्वर्ण तयार झालेले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्र, ब्रह्मकर्तव्य करणारी लोक हे ब्राह्मण, क्षत्रियाचं काम करणारे क्षत्रिय, व्यापार उदीम करणारे वैश्य आणि इतर सर्व कामं जी समाजाला गरजेची आहेत ते करणारे शूद्र, या 4 वर्णांच्या मध्ये आपण समाज विभागतो आहोत. आणि हा समाज विभागत असताना त्याच्या जातीनुरूप, त्याच्या जन्मानुरूप ती जात ठरत नाही, त्याचा वर्ण ठरत नाही, तर तो कुठल्या प्रकारचं काम करतो याच्यावरती ते ठरतं, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर कायदा हा वेगळ्या वेगळ्या प्रतीच्या लोकांच्यासाठी वेगळा वेगळा होता. हा आपल्या देशाचा इतिहास. तो समान कधीच नव्हता. मग अर्वाचीन काळामध्ये ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य करायला सुरुवात केल्यानंतर आणि त्याच्या आधी ग्रेट ब्रिटन मधली परिस्थिती काय होती, तर साधारण 1820 ते 1860 हा त्यांच्या इतिहासातला सुद्धा एक विलक्षण अशा प्रकारचा कार्यकाल आहे असं मला वाटतं. कारण याच काळात मोठ्या प्रमाणावरती ब्रिटिशांच्या त्या देशामध्ये कायद्यात बदल झालेले आपण बघतो. वेगळ्या वेगळ्या भूप्रदेशामध्ये वेगळे वेगळे कायदे होते आणि हळूहळू संपूर्ण देशाला एक कायदा असला पाहिजे म्हणून त्यांनी कायद्याचं सिंथेसिस करायला सुरुवात केली, एकत्रीकरण करायला सुरुवात केली आणि साधारण 1850-60च्या दरम्यान ही प्रक्रिया त्यांची हळूहळू पूर्ण झाली आणि संपूर्ण देशाला एक कायदा त्यांनी निर्माण केला. परंतु हे करत असताना सुद्धा त्यांनी कॉमन लॉ प्रिन्सिपल्स असं जे तिथं आहे, कारण समाजाच्या वेगळ्या वेगळ्या ज्या चालीरीती वेगळ्या वेगळ्या भूभागात अस्तित्वात होत्या त्या त्यांनी तशाच चालू ठेवल्या. ज्याला आपल्या कायद्याच्या तत्वांचा विचार करता, हिंदू कायद्यांच्या तत्वांचा विचार करता, ज्याला आपण कस्टमरी लॉ असं म्हणतो, त्या सगळ्या प्रथा या तिकडे चालू ठेवल्या गेल्या. आणि शिवाय त्यांनी लॉचं कोडिफिकेशन केलं, लॉ
हा 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं सूत्रबद्ध रीतीनं समाजासमोर मांडला आणि देशामध्ये युनिफिकेशन ऑफ लॉ ही प्रक्रिया पूर्ण केली. जशी ब्रिटिशांनी त्यांच्या देशामध्ये ती प्रक्रिया पूर्ण केली, तशी ते ज्या ज्या वसाहतीत काम करत होते किंवा ज्या ज्या वसाहतीत त्यांची सत्ता होती, तिथे म्हणजे भारतात सुद्धा, श्रीलंकेत सुद्धा, आजच्या ब्रह्मदेशात सुद्धा आणि साऊथ इंडिया माफ करा, आफ्रिकेमध्ये सुद्धा जिथं त्यांच्या वसाहती होत्या, तिथं त्यांनी हे कायदे व्यवहारात उतरवायला सुरुवात केली. आणि म्हणूनच जर तुम्ही भारतातले कायदे बघितले तर इंडियन पिनल कोड 1860, क्रिमिनल प्रोसिजर कोड घ्या, सिव्हिल प्रोसिजर कोड घ्या, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट घ्या, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी हा कायदा घ्या, ट्रस्ट ऍक्ट घ्या, कुठलेही जुने कायदे की ज्याच्यामध्ये कमीत कमी बदल आहेत, असे सगळे कायदे हे 18व्या शतकात ब्रिटिशांनी केले आणि आजही ते कमीत कमी बदल असलेल्या अवस्थेत आपल्या देशात तसेच तसे लागू आहेत हे आपण बघतो. या पार्श्वभूमीवरती युनिफिकेशन ऑफ लॉ म्हणजेच कायद्यांचं एकत्रीकरण आणि संपूर्ण देशासाठी एक कायदा ही संकल्पना ब्रिटिशांच्याच माध्यमातून हळूहळू आपल्याकडे रुजायला लागली. अर्थातच ब्रिटिशांनी ते कधीही केलं नाही, कारण त्यांची नीती फोडा आणि जोडा अशी होती. त्यामुळे त्यांनी पर्सनल लॉज म्हणजे व्यक्तिगत धार्मिक कायद्यांना कुठेही बाधा आणणारे कायदे केले नाहीत. आणि ज्या वेळेला त्यांनी ते करायचा प्रयत्न केला कुठल्या तरी स्वरूपात, त्यावेळेला भारतीय समाजाने त्याला विरोध केला. हिंदू लॉ मध्ये विवाहाच्या वयाबद्दल जेव्हा ब्रिटिशांनी कायदा आणायचा प्रयत्न केला, त्यावेळेला लोकमान्य टिळकांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं, त्यावेळेच्या इंडियन नॅशनल काँग्रेसनं त्याला कडाडून विरोध केला. लोकमान्यांचंही मत असं होतं की ब्रिटिशांनी आमच्या धार्मिक संकल्पनांच्यात आणि धर्मकारणामध्ये पडू नये. ही कल्पना त्या समाज जीवनानुसार योग्यही असेल, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठेतरी एक संकल्पना ही अशी तयार झाली की ज्याच्यामध्ये सर्व धर्माच्या, सर्व पंथांच्या, सर्व जातीत पसरलेल्या अशा प्रकारच्या या समाजाला, की जो समाज खूप मोठ्या प्रमाणावरती वेगळ्या वेगळ्या सांस्कृतिक मूल्य मानणारा आहे, त्या समाजाला एक कायदा असायला हवा. त्यावेळेला कन्हैयालाल मुंशींनी अतिशय स्पष्टपणाने भारताच्या घटना समितीमध्ये काम करत असताना मुस्लिम समाजानं आपल्या पुराण मतवादी आणि कुराण मतवादी व्यवस्थेतून बाहेर येऊन बदल स्वीकारले पाहिजेत आणि समान नागरी कायदा स्वीकारला पाहिजे याचा आग्रहाने पुरस्कार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा घटना समितीमध्ये स्पष्टपणाने असं प्रतिपादन करत होते की या ठिकाणी या देशामध्ये एक देश आणि एक कायदा हा असला पाहिजे. परंतु त्या समाजात आणि त्या कालखंडात देशाची नुकतीच धार्मिक आधारावरती फाळणी झालेली असते आणि हिंदू आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत या विचाराने बॅरिस्टर जिनांनी पाकिस्तानची मागणीच केली असं नाही, तर त्याच्या निर्मितीपर्यंत सर्व प्रक्रिया केली, त्याच्यासाठी रक्तपातही केला, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रुधिरांचे पाठ इथं व्हायले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. या पृष्ठभूमीवरती नेहरूंना किंवा त्या काळात आंबेडकरांना सुद्धा समान नागरी कायदा हा योग्य वाटत असूनही तो व्यवहारात आणणं शक्य झालं नाही, कारण घटना समितीमध्ये असलेल्या मुसलमान सदस्यांनी त्यावेळेला या बदलांना कडाडून विरोध केला. अर्थातच काही सनातनी हिंदू संस्थांनी सुद्धा हिंदू कायद्यात जे बदल सुचवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्याला विरोध केलेला होताच. हिंदू लॉ कमिटी ही 1941 सालीच स्थापन झाली होती आणि स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 41 सालापासून हिंदू कायद्यांचं रूपांतर हे कुठंतरी बदलात, आधुनिकतेत केलं जावं यासाठी आपलेच समाज धुरीण आणि राजकीय नेते त्यावेळेला विचार करत होते. त्याचंच रूपांतर पुढे 1955 मध्ये हिंदू विवाह कायदा आला. हिंदू लॉ की जो वेगळ्या वेगळ्या प्रकाराने समाजात अस्तित्वात होता आणि तो कायदा किती अस्तित्वात वेगळ्या वेगळ्या प्रकाराने होता याचं एक सोपं उदाहरण सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हिंदू विवाह सर्व जातीत कसा केला जातो हे आपल्याला माहिती आहे, पण दूरस्थ अशा प्रकारच्या वनवासी लोकांच्या मध्ये
मोठा मॅरेज नावाची एक संकल्पना आहे की तिथे एका विशिष्ट प्रकाराने नाच केला जातो आणि जी मुलगी ज्या मुलाला आवडते त्याने तिला जर आपल्याकडे खेचली त्या नृत्य करताना तर ती त्याची बायको होते आणि त्यांचा विवाह पार पडतो. टू ड्रॅग अ वुमन टुवर्ड्स हिमसेल्फ इन अ डान्स इज मॅरेज. अशा प्रकारची मोठा मॅरेज ही कल्पना. त्याच पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या संकल्पना असलेला आणि वेगळ्या वेगळ्या जातीत पसरलेला हा हिंदू समाज की जिथे काही प्रमाणात चालीरीती वेगळ्या वेगळ्या होत्या, धार्मिक संकल्पना वेगळ्या वेगळ्या होत्या, त्या ठिकाणी सुद्धा एकत्वाकडे जाणारा हिंदू मॅरेज ऍक्ट, भारतीय म्हणजे हिंदू विवाह कायदा हा अस्तित्वात आणला गेला. पुढे स्पेशल मॅरेज ऍक्ट व्यवहारात आणला गेला आणि विवाह बंधनातली नातेसंबंध कसे असावेत आणि कसे नसावेत याबाबत हिंदूंनी आधुनिकता स्वीकारली. समान नागरी कायद्याच्या दिशेनं टाकलेलं मला वाटतं हे पहिलं पाऊल होतं. याचं कारण हिंदूंनी आपल्या जुन्या वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या हजारो वर्षाची परंपरा सांगणाऱ्या धार्मिक कायद्यांचा त्याग करून एक कोडिफाईड लॉ स्वीकारलं. स्वातंत्र्यवीर सावरकर जे हिंदू समाजाला नावं ठेवत त्याच्यात ते सांगताना सांगत असत की आमचा समाज कसा आहे तर तो बाबा वाक्यम प्रमाणम आहे. आम्ही आमच्या समाजाला कधी विचारलंच नाही, आमच्या पूर्वजांना कधी विचारलंच नाही की हे असं का करायचं. त्यामुळे ज्या चालीरीती चालत आल्या होत्या शेकडो हजारो वर्ष त्या तशाच्या तशा चालू ठेवल्या गेलेल्या समाजात पहिला बदल झाला की हिंदू विवाह कायदा हा बदलला गेला. त्याच्याही आधी याची मुळं खूप खोलवर आहेत. 18व्या शतकात राजा राममोहन रायांनी सतीची चाल बंद केली, त्याच्यासाठी सती प्रोहिबिशन ऍक्ट ब्रिटिशांनी आणला, परंतु त्याच्या बाजूनी प्रचंड मोठं जनसमुदाय आणि जनमत घडवण्याचं काम हे राजा राममोहन राय यांनी केलं आणि हिंदू धर्मातल्या एका अनिष्ट प्रथेला विरोध केला आणि हिंदू कायद्यात बदल झाला. म्हणजे 18व्या शतकापासून सामान्यतः भारतीय कायद्यांच्यात आणि विशेषतः हिंदू कायद्यांच्यात बदल होत गेले, परंतु मुस्लिम धर्मातल्या कायद्यांच्यात कुठलेही बदल कधीही होणार नाहीत. मुस्लिमांचं कुराण आणि शर्यत हा कायदा एवढंच आम्हाला मान्य आहे, दुसरं आम्हाला काही मान्य नाही. या प्रकारची विचारधारा या समाजात रुजलेली होती की ज्याच्यामुळे समान नागरी कायदा या संकल्पनेला विरोध केला गेला. आणि मग ज्या वेळेला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच भारताच्या राज्यघटनेत धडा 5वा हा जेव्हा घटना बदलांनी आणला गेला त्यावेळेला काही तत्व की जी गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत ती तत्व ही घटनेमध्ये आणली गेली, ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हणतात. त्यामधलं तत्व म्हणून समान नागरी कायदा कलम 44 हे भारतीय राज्यघटनेत आणलं गेलं. पुन्हा कायद्यात फक्त ते त्या दृष्टीनं कायदे केले जावेत एवढंच सूचक उल्लेख कलम 44 मध्ये आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कलम 44 मध्ये फारसं काही नाही. आणि ज्या वेळेला स्वतःचे व्यक्तिगत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्कात धार्मिक स्वातंत्र्य येतच, हे धार्मिक स्वातंत्र्य त्याचा असलेला मूलभूत हक्क आणि त्याच्या विरुद्ध जेव्हा आपण घटनेतली ही मूलभूत तत्व म्हणजे गायडिंग प्रिन्सिपल्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ह्याच्यात ज्या वेळेला एकमेकांच्यात विरोध येईल त्यावेळेला अतिशय स्पष्टपणाने सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही निकालांच्या मध्ये असं सांगितलं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा विचार करूनच कुठंतरी फंडामेंटल राईट या संकल्पनेचं अवलोकन केलं जावं किंवा इंटरप्रिटेशन केलं जावं, त्याची चिकित्सा केली जावी. परंतु असं असूनही कुठल्याही स्थितीत कुठल्याही परिस्थितीत हा कायदा आणण्याचं धाडस कुठल्याही सरकारने आज तागायत केलं नाही. आणि भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावरती जरी हा विषय असला तरी आज तागायत या कायद्याचा आलेख हा काही कोणी मांडलेला नाही. आणि 2018 मध्ये लॉ कमिशनने स्पष्टपणाने सांगितलं की आजची ही परिस्थिती ही अशा प्रकारे सोयीची नाहीये की ज्याच्यामध्ये
सर्व धर्मांसाठीचा म्हणून एक समान नागरी कायदा असं आपण आणू शकतो. लॉ कमिशनने हे सांगत असताना पहिल्यांदा असं सांगितलं की आपण खर तर भर दिला पाहिजे आपल्या एकेका धर्मातल्या अंतर्गत विरोधांना आणि त्या दृष्टीनं असलेल्या कायद्या. आणि मग अशाच प्रकारचा इतिहास हा अमेरिकेतही आहे. ज्या वेळेला परदेशात अशा प्रकारची आणि अमेरिकेत काहीतरी आहे, इंग्लंडमध्ये काहीतरी आहे असं सांगितलं की आपल्याला एकदम छान वाटतं, कारण ते परदेशातलं आहे. अमेरिकेत इक्वल बट डिफरंट अशा प्रकारचा डॉक्ट्रिन, अशा प्रकारची न्याय संकल्पना ही आणली गेली. आपल्या सगळ्यांना माहितीये काळ्या लोकांना तिथं गुलाम म्हणून वागवलं जायचं, आफ्रिकन लोकांना अत्यंत अमानवी अशा प्रकारची वागणूक अमेरिकेत गोऱ्या लोकांनी दिलेली होती. आणि या पृष्ठभूमीवरती ज्या वेळेला मार्टिन ल्युथर किंग आणि अनेक लोकांनी आंदोलनं सुरू केली समान कायद्यासाठी, समान अशा प्रकारच्या वागणूक देण्यासाठी, मिळण्यासाठी, त्यावेळेला त्यांना वेगळ्या प्रकारे समान वागवलं गेलं. म्हणजे काय तर ठीक आहे, गोरे लोक रेल्वेतून जातात का, तर तुम्हालाही रेल्वे दे. गोरे लोक ट्रॅम मधून जातात का, बसेस मधून जातात का, त्यांना स्वतःची जमीन घेण्याचा हक्क आहे का, तो तुम्हालाही दे. परंतु ते करत असतानाही तुमच्या ट्रेन्स वेगळ्या असतील, तुमच्या बसेस वेगळ्या असतील, म्हणूनच त्याला इक्वल बट डिफरंट हा डॉक्ट्रिन म्हटलं जातं की वेगळेपणाची भूमिका संपली नाही, त्यातून सामाजिक अभिसरण वाढलं नाही. त्यांना जे जे गोऱ्यांना उपलब्ध आहे ते त्यांना उपलब्ध करून दिलं गेलं. याच प्रकारे भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची कायद्याची प्रक्रिया राबवली गेली काही प्रमाणात, की जिथे स्वातंत्र्यानंतरच्या काळातली लगेच मी सांगतो आणि आधीच्या काळात सुद्धा काही प्रमाणात, कारण का तर स्वातंत्र्या दरम्यानचा काळ हा जातीभेदांनी पोखरलेला हिंदू समाज असं स्वरूप असलेला तो काळ होता. आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी पूर्वास्पृश्यांच्यासाठी, ज्याला सावरकर पूर्वास्पृश्य म्हणत असत, पूर्वीचे अस्पृश्य दलित, त्यांच्यासाठी म्हणून रिझर्वेशन्सची पॉलिसी आणली आणि काही विशिष्ट जातीतल्या लोकांना, अनुसूचित जाती, जमाती वगैरे वगैरे लोकांना त्यांनी काही विशिष्ट प्रमाणात रिझर्वेशन्स देऊ केली. आणि भारताची घटना ही इतकी सुंदर लिहिली गेली की ज्याच्यामध्ये सर्व नागरिकांना समानत्वाचा हक्क दिला गेला, म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कलम 14 हे जसं सांगितलं गेलं, त्याच पद्धतीनं धर्माच्या आधारावरती, जातींच्या आधारावरती, काही विशिष्ट त्यांच्या परिस्थितीच्या आधारावरती जर अशा प्रकारे काही वेगळी ट्रीटमेंट म्हणजे रिझर्वेशन ही जर त्या समाजाला दिली गेली तर तीही घटनेला मान्य आहेत. त्याचबरोबर महिलांना जर काही वेगळ्या प्रकारचं रिझर्वेशन दिलं गेलं त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी, तर तेही घटनेला मान्य आहे. अशा प्रकारचा उत्तम अर्थ निघू शकेल असा राज्यघटनेतच उल्लेख केला गेला. म्हणजे आपली राज्यघटना ही काही प्रमाणात युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायद्याला पूरकही आहे, समान नागरी कायद्याचं अस्तित्व मान्यही करते आणि आवश्यक समजते. त्याच बरोबरीनं आपली राज्यघटना समाजातल्या काही घटकांना की जे दुर्बल आहेत, कदाचित ते जातीमुळे दुर्बल आहेत, कदाचित ते दुसऱ्या कुठल्याही कारणाने दुर्बल आहेत, आता तर आर्थिकही दुर्बल आहेत, म्हणून काही प्रमाणात रिझर्वेशनचा गाठ सरकारने घातलेला आहे आणि एससीबीसीची रिझर्वेशन ही त्याबाबतचा निर्णय आता सुप्रीम कोर्टात होईल अशी शक्यता आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि महिलांनाही काही राखीव जागा दिल्या गेल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी काही वेगळ्या फॅसिलिटीज दिल्या गेल्या पाहिजेत, अशा प्रकारचा विचार या घटनेने मान्यही केला. अशा प्रकारची अत्यंत उत्तम घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली. परंतु सातत्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड असलं पाहिजे हा विचार समाजासमोर येत राहिला. हा विचार समाजासमोर येत असतानाच त्याचे फायदे तोटे काय आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यक्तिगत कायद्यांच्या मध्ये होणारे मोठे बदल आणि सर्व धर्माच्या लोकांच्यासाठी एकच नागरी कायदा असं स्वरूप या कायद्याचं असणं अपेक्षित आहे. हे तसं आहे का, हे तसं असेल का, ते कशा प्रकारे असेल
ते करत असताना कुठल्या प्रकारची रचना सरकारला करावी लागेल, त्या कायद्यामध्ये कुठल्या प्रकारची कलमं आणावी लागतील, हा अतिशय परीक्षेचा काळ आहे असं मला वाटतं. त्याच्यासाठी समाज जागृती करण्याची ही नितांत आवश्यकता आहे आणि ती हिंदू समाजात पुरेशी झाली आहे असं मला वाटतं. परंतु मुस्लिम समाजात विशेषतः ही जागृती करणं आणि त्यांना त्याचे फायदे समजावून सांगणं ही नितांत गरज आहे, काळाची गरज आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी काही मूलभूत गोष्टी आपण समजावून घेऊयात. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यासपीठावरती बोलत असताना तर या गोष्टीचा स्पष्टपणाने उहापोह करणं हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. ह्या देशाला गेली काही दशकं नव्हे, कदाचित शतकं, जोपर्यंत मुस्लिम लोक राज्यकर्ती होती तोपर्यंत प्रश्नच नव्हता. पण ब्रिटिशांनी ज्या वेळेला फोडा आणि जोडा ही नीती अवलंबली त्यावेळेला या दोन समाजात तेढ माजली. पण संपूर्ण देशातल्या स्वातंत्र्य चळवळीचा जर इतिहास आपण पाहिला तर 1905 साली लॉर्ड कर्झननी बंगाल प्रांताची फाळणी केली आणि ती बंगाल प्रांताची फाळणी ही लोकमान्य टिळक बाल आणि पाल लाल बाल आणि पाल यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसला टाळता आली हा या देशाचा इतिहास. लॉर्ड कर्झनला 1911 साली 1905 साली केलेली फाळणी बंगालची ही मागे घ्यावी लागली. परंतु लोकमान्यांच्या पश्चात त्याच काँग्रेसची इतकी अवस्था आली की या देशात अहिंसेचा तर बोजवारा उडालाच. महात्माजींनी सांगितलेली सर्व तत्व ही पार नष्ट निर्मूल झाली. त्याचा व्यवहारात लवशेषही उरला नाही. पण हे करत असताना धर्माच्या आधारावरती पाकिस्तानची निर्मिती झाली आणि ना आम्ही अहिंसा जपू शकलो, ना आम्ही रक्तपात टाळू शकलो आणि या देशाची फाळणी झालेली आपण. आणि त्यामुळे सुरुवातीपासून आणि विशेषतः स्वातंत्र्य चळवळीच्या काळात म्हणजे 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आज तागायत ह्या देशात मुसलमानांचं काय करायचं हा प्रश्न हा सगळ्यांना पडलेला आपल्याला. आणि मायनॉरिटी म्हणजे फक्त मुस्लिम, मायनॉरिटी म्हणजे ख्रिश्चन नाहीत, मायनॉरिटी म्हणजे पारशी नाहीत की जे कदाचित खरंच सगळ्यात जास्त मायनॉरिटीत आहेत. पण पारशींचा विचार कोणी मायनॉरिटी कम्युनिटी म्हणून करताना दिसत नाही, कारण ते दुधात जशी साखर मिसळावी तसे भारतीय समाजात मिसळून गेलेले आहेत, हिंदू समाजात मिसळून गेले. परंतु या समाजाला आणि या देशाला गेली 100 वर्ष, 100 वर्षापेक्षा जास्त काळाचा इतिहास या देशातल्या मुसलमानांचं काय करायचं हा प्रश्न भेडसावतोय. स्वातंत्र्याच्या आधी तो देशाची फाळणी समोर होती म्हणून भेडसावत होता. तरी 1905 ते 1911 लढा दिल्यानंतर बंगाल या एका प्रांताची फाळणी आम्ही टाळू शकलो. परंतु 1947 साली 40 साली जिनांनी पाकिस्तानची स्पष्टपणाने मागणी केली आणि 16 ऑगस्ट 1946 बॅरिस्टर जिनांनी डायरेक्ट ऍक्शन डे पुकारला आणि तेव्हापासून प्रचंड अशा आणि न भूतो न भविष्यती अशा रक्तपाताला आणि दंगलींना सुरुवात झाली. तिथपासून 14 ऑगस्ट 47 पर्यंत म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीपर्यंत मुसलमान एक मस्तक शूळ या देशात निर्माण राहिला, सतत राहिला. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरच्या प्रश्नामुळे जम्मू काश्मीर हा एक मस्तक शूळ बनून 370 कलमाची अडचण निर्माण झाल्यामुळे आणि त्याच्याबद्दल यथायोग्य विचार आणि दृष्टी राज्यकर्त्यांच्याकडे नसल्यामुळे 370 आणि 35 या कलमांमुळे काही प्रमाणात हा मस्तकशूळ चालू राहिला. त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंचं विधान असं होतं की जम्मू काश्मीर म्हणजे ज्या जम्मू काश्मीरमध्ये हिंदू आणि मुस्लिम राहत आहेत, जिथं मुस्लिम बहुसंख्या आहेत आणि राजा हिंदू आहे, त्या ठिकाणी हे इट इज द ग्रेटेस्ट एव्हर एक्झाम्पल ऑफ इंडियन सेक्युलरिझम. भारताच्या धर्मनिरपेक्षतेचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जम्मू काश्मीर आहे असं नेहरूंचं वाक्य स्वातंत्र्यानंतरच्या काही काळातलं. आणि 19 जानेवारी 1990 ज्या दिवशी हिंदूंचं शिरकाण होऊन हजारो लाखो हिंदूंना काश्मीरची भूमी सोडावी लागली, त्यावेळेला बदललेलं राजकारण आणि समाजकारण याचा विचार करता पुन्हा एकदा हाच प्रश्न ऐरणीवरती आला की या देशात मुसलमानांचं काय. आणि अतिशय गमतीशीर भाग 2014च्या निवडणुकांच्या आधी आपण सगळ्यांनी ते बघितलं असेल की सातत्याने नरेंद्र मोदींना हा प्रश्न विचारला गेला
की मुसलमानांचं तुम्ही काय करा. तर त्यावेळेला नरेंद्र मोदींनी एकच उत्तर दिलं होतं की मी मुसलमानांचं काय करणार असा वेगळा विचार करत नाही. जे या देशातल्या बहुसंख्यांचं होणार तेच अल्पसंख्यांचं होणार. मी कुणालाही त्यांच्या धर्मावरून मोजत नाही. प्रत्येक माणूस हा या देशातला नागरिक आहे. त्याला या देशात राहण्याचा जसा हक्क आहे, त्यातला इथले सगळे अधिकार जसे मिळायला पाहिजेत, तशी त्याची काही कर्तव्यही आहेत. ती कर्तव्य त्यांनी पार पाडली पाहिजेत. मी कुणालाही धर्माच्या आधारावरती मोजतच नाही. हे नरेंद्र मोदींनी सांगितलं आणि व्यवहारात घडवून आणलं. म्हणून कलम 370 प्रचंड बहुमताने लोकसभेतच नव्हे तर राज्यसभेतही मंजूर झालं. हा या देशाचा इतिहास. 19 साल जसं करोनाने ग्रासलं तसं काही महत्वाची विधेयकं ही या सालात पार्लमेंटने पास केली. त्यातलं पहिलं होतं 370 आणि 35 संपवणं आणि दुसरं होतं CAA बद्दल केलेले बदल. तर त्याच पार्श्वभूमीवरती युनिफॉर्म सिव्हिल कोडची ही चर्चा मोठ्या प्रमाणावरती सुरू झाली आणि इथल्या समाजाला एक जाणीव झाली की मुसलमानांचाच नव्हे तर कुणाचाच वेगळा विचार करण्याची गरज नाही. आमच्या राज्यकर्त्यांनी सगळ्यात प्रथम देशाच्या इतिहासात पहिल्यांदा हा विचार रुजवायचा प्रयत्न केलेला आहे की धर्म महत्वाचा नाही, त्याच्याही पेक्षा धार्मिक कल्पनांच्या पेक्षा आणि संकल्पना आणि स्वातंत्र्यापेक्षा कुठेतरी अन्न वस्त्र निवारा, आधुनिकता आणि मानवी प्रगती, मानवी जीवनातली उन्नती या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. हे समाजासमोर मांडण्याचं काम ते आत्ताच्या सरकारने यशस्वी पद्धतीनं केलेलं आपल्याला दिसतं की ज्यामुळे एका मोठ्या वैचारिक बदलाला सुरुवात झाली. मित्रो, कायद्याची प्रक्रिया सगळ्यात शेवटी बदलते आणि म्हणून याला मी 2 उदाहरणं देतो. शहाबानो खटला 1987 की ज्यामध्ये सगळ्यात प्रथम शहाबानोंच्या बाजूनी निर्णय देत असताना मुस्लिम स्त्रीला सुद्धा सामान्य कायद्यांच्या प्रमाणे मेंटेनन्स पोटगी मिळण्याचा हक्क आहे हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडही असलं पाहिजे असं सांगितलं. 1987 साली सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आल्यानंतर राजीव गांधी सरकारने त्वरित तो निकाल केराच्या टोपलीत जाईल अशा पद्धतीनं कायदा बदलला आणि मुस्लिम लोकांच्यासाठी एक बोर्ड स्थापन केलं की जे बोर्ड त्या महिलांना त्यांच्या सुरक्षेसाठी काही मेंटेनन्स देईल, परंतु कुठल्याही परिस्थितीत मुस्लिम नवऱ्यांच्यावरची ही जबाबदारी जी सुप्रीम कोर्टानं टाकली होती ती बदलणारा कायदा केला. म्हणजे सातत्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक अधिकारांचं रक्षण करणं ही जणू काही आपलीच जबाबदारी आहे. मग त्याच्यात मुस्लिम स्त्रियांच्यावरती अन्याय झाला तरी चालेल अशा प्रकारची भूमिका म्हणजेच मुस्लिम अपीजमेंटची, अनुनयाची भूमिका ही सातत्याने सर्व सरकारांनी घेतली की जी काँग्रेसच्या चळवळीचा स्वातंत्र्य आधीपासून आजपर्यंतचा इतिहास होता तो बदलला नाही. 1987 हा तो कालखंड. त्याच्यानंतर सरला मुद्गल खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा असं सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आलं पाहिजे. त्याच्यामुळे देशातली एकत्रितता, एकता आणि देशातलं सर्व धर्मियांचं अभिसरण हे उत्तम व्हायला मदत होईल अशा प्रकारचं मत त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं. पण तरीही समान नागरी कायदा झाला नाही. आणि हे सगळं चालू असताना मुस्लिम समाजातली एक लढवई महिला ही सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठवते आणि ट्रिपल तलाक सारखा अतिशय उत्तम अशा प्रकारचा मुस्लिम स्त्रीवरती अन्याय होणारा एक विलक्षण अशा प्रकारचा अत्याचारी धार्मिक कायदा हा सुप्रीम कोर्टाने रद्दबादल ठरवला. आणि त्याही वेळेला मुस्लिम समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष हा पुढे आला नाही, त्यातून धार्मिक दंगली पेटल्या नाहीत आणि स्त्रियांच्यावरचे अत्याचार वाढले नाहीत. जे काय आहेत ते चालू असतीलही कदाचित, परंतु त्याच्या संख्येत बदल झाला नाही. हा एक कदाचित अतिशय महत्वाचा विषय आणि त्यामुळेच मुस्लिम समाजाच्या मानसिकतेतही फरक पडतोय. मुस्लिम समाजालाही काळानुरूप बदलावं लागेल. ते जर बदललं नाही तर त्यांचा नाश नक्की आहे. तो समाज मागासच राहणार आहे. तिथल्या स्त्रीला अत्यंत सन्मानाची अशा प्रकारची वागणूक मिळाली पाहिजे हा विचार आणि त्याला अनुलक्षून अनेक प्रकारचे विचार हे समाजापर्यंत आले. तरीही एक गोष्ट वेगळी घडली की कुराणातली ती कलम काढून टाकावीत. काही विशिष्ट कलम ही
पूर्णपणाने मानवता विरोधी आहेत म्हणून काढून टाकावीत, अशा प्रकारचं एक रिट पिटिशन हे सुप्रीम कोर्टाने आता डिसमिस केलं. परत सुप्रीम कोर्टाने तो विवेक नक्की पाळलाय की धार्मिक संकल्पनांच्यात कुठे हस्तक्षेप करायचा आणि कुठे करायचा नाही याचा विवेक विचार हा आपल्या सर्वोच्च न्यायालयाने अतिशय उत्तम रीतीनं पाळलेला आहे, हे याच्यातून दिसतं. आणि तरीही समान नागरी कायदा हे या सगळ्याचं उत्तर आहे का? सर्व जटिल प्रश्नांचं एकमेव उत्तर आणि एकमेव उपाय म्हणजे समान नागरी कायदा आहे का? तर मित्रांनो, मला असं वाटतं की कुठेतरी आपण विचार करण्याची गरज आहे. कारण खरोखरच समाजात अनेक दुर्बल घटक असतात. शिक्षकांनी एखाद्या वर्गात सर्व विद्यार्थी असतात, सर्व प्रकारचे विद्यार्थी असतात. कोणी हुशार असतं, कोणी ढ असतो, कोणी फक्त स्पोर्ट्समध्ये चांगला असतो, कोणी अभ्यासात चांगला असतो, कोणी फक्त गणितात चांगला असतो. तर आज जी नरेंद्र मोदी सरकारने शैक्षणिक पद्धत आणली आहे, शिक्षणाची जी पॉलिसी, जी मार्गदर्शक तत्व त्यांनी जाहीर केली आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याला अपेक्षित असलेलं त्याच्या आवडीचं शिकता यावं अशा प्रकारची रचना शिक्षणाची व्हावी यासाठी प्रयत्न केलेत, यासाठी मार्गदर्शक तत्व लिहिलेली आहेत. त्यामुळे शिक्षण संस्थांनी सुद्धा कसं बदललं पाहिजे हे सरकार आज सांगतंय. त्याच पद्धतीनं सब घोडे 12% या नियमानं प्रत्येकाला जर एक चूक झाली तर दंडा मारायचा, 2 चुका झाल्या तर अजून काहीतरी करायचं, अशा प्रकारची शिक्षेची समान पद्धत ही योग्य असेल काय? सगळ्यांना समान नीती नियम हे योग्य असतील काय? का वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या व्यक्तींना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शिक्षा सांगितल्या पाहिजेत? आज तर भारतामध्ये इंडियन पेनल कोड हा सगळ्यांना समान लागू आहे. तिथं धर्म विचारात घेतला जात नाही, तिथं बाकी काही विचारात घेतलं जात नाही. तरी सुद्धा काही प्रमाणात आणि तरी फरक आहे. मित्रो, एखाद्या अज्ञान व्यक्तीनं गुन्हा केलेला असेल तर त्याला रिमांड होम मध्ये पाठवलं जातं, जिथे मुलांच्यात संस्कार करून बदल करण्याचा विचार केला जातो. आणि बचन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब सारख्या केसमध्ये की ज्या ठिकाणी रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे त्याच ठिकाणी डेथ पनिशमेंट दिली जावी, तिथेच कुणाला तरी फाशी, मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, नाही तर शिक्षा देऊ नये. सगळ्यांना जगायचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठीचे निकष सुप्रीम कोर्टाने सांगितले की त्याच्यामध्ये संस्कारांनी जर बदल होणं शक्य असेल, तो जर माणूस रिहॅबिलिटेट होणं शक्य असेल, समाजात त्याला परत पुनर्स्थापित करणं शक्य असेल, किंवा त्याच्यात काही चांगले बदल घडायची शक्यता असेल, आणि जर एखादा गुन्हा हा गृहणीय नसेल आणि तो गुन्हा गर्हणीय नाही आणि त्याच्या आरोपींच्या मध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि त्याला कुठं ना कुठंतरी थोडंसं सामोपचारानं किंवा थोडं कमी शिक्षा दिल्याने काही चांगल्या गोष्टी घडायची शक्यता असेल, त्याच्यात बदल होण्याची शक्यता असेल, तर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की डेथ पनिशमेंट देऊ नये. डेथ पनिशमेंट इन रेअरेस्ट ऑफ रेअर केस, म्हणजे आपण कायदा हा हळूहळू माणूस बघून बदलायचा या प्रक्रियेपर्यंत आलेलो. आणि काही प्रमाणात वेगळ्या वेगळ्या लोकांच्यासाठी वेगळे वेगळे कायदे, वेगळ्या वेगळ्या स्तरातल्या लोकांच्यासाठी वेगळे वेगळे कायदे, वेगळ्या वेगळ्या प्रतीच्या लोकांच्यासाठी वेगळे वेगळे कायदे, अशा प्रकारचा विचार आपण समाजात प्रकर्षाने पुढे मांडताना दिसतो आणि कायद्याने ते मान्य केले, घटनेने सुद्धा ते मान्य केले. त्यामुळे समान नागरी कायदा म्हणजे एक कायदा आणि सगळ्यांना समान त्याचं इम्प्लिमेंटेशन असं नक्की अपेक्षित नाही. 370 गेल्यामुळे आणि 35 गेल्यामुळे काही प्रमाणात आता जम्मू काश्मीरचं सुद्धा इंटिग्रेशन, भारतातली त्यांची समावेश होण्याची ताकद आणि समावेश तर त्यांना भारताच्या मूळ गाभ्यात मेनस्ट्रीम मध्ये आणण्याची ताकद हळूहळू वाढायला लागेल आणि तिथे सुद्धा एकतेचे वारे व्हायला लागतील, ही वस्तुस्थिती आहे. तर त्या पद्धतीनं सुद्धा जिथे जिथे राष्ट्रीय महत्वाचे प्रश्न आहेत, जिथं जिथं असंघटित, दलित, पददलित, महिला किंवा समाजातले दुर्बल घटक यांच्यावरती अन्याय होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणाने कदाचित वेगळे कायदे करण्याची गरज आहे. तिथं सब गोडे 12% या नियमाने सगळ्यांच्यासाठी एक कायदा आणि त्याचं अतिशय ठोकळमानाने केलेलं इम्प्लिमेंटेशन किंवा अनुशालन असं करणं अपेक्षित नाही, हेही मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. आणि म्हणून समान नागरी कायदा हा येऊ घातलेला विषय कदाचित की ज्याचं बिल अजून आलेलं नाहीये, ते
विचारात घेणं मला महत्वाचं वाटतं. तो विषय अत्यंत महत्वाचा आहे, पुढे आलाही पाहिजे. त्या निमित्ताने काही समाजात विशिष्ट बदलांची प्रक्रिया ही वाढीला लागेल आणि ते मायनॉरिटी समाज आणि विशेषतः मुसलमान समाज हे समाजाभिमुख, देशाभिमुख आणि जास्तीत जास्त देशातल्या एकतेच्या दृष्टीनं पुढे पाऊल टाकणारे समाज म्हणून निर्माण होतील. देशभक्त समाज असते आहेतच, काही प्रमाणात त्यांचं इंटिग्रेशन जिथे जिथे कमी पडतंय तिथं तिथं ते अधिक चांगल्या रीतीनं होईल आणि कुठलाही देव, कुठलाही धर्म, कुठलीही संस्कृती, कुठलीही धर्मकल्पना ही त्रिकालाबाधित सत्य नसते. ती काळमानानुरूप बदलते आणि अध्यात्म आणि धर्माची संकल्पना की जी कर्मकांडाशी संबंधित आहे, या दोन्हीचा काहीही संबंध नाही, हे हळूहळू या लोकांच्या लक्षात येईल असा मला अशी मला नक्की आशा वाटते. आणि म्हणूनच युनिफॉर्म सिव्हिल कोड हे झालं पाहिजे काही अपवाद वगळता, असा विचार या व्यासपीठावरून मी स्पष्टपणाने मांडतो. आणि माझ्या दुसऱ्या विषयाकडे वळतो की ज्याचा उल्लेख मी थोडक्यात करणार आहे. आपल्या समोर दुसरा कायदा आहे अभ्यासासाठी, तो म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोल ऍक्ट. तो आता बिल या स्वरूपात आहे. राज्यसभेत पॉप्युलेशन कंट्रोल बिल 2019 म्हणून राज्यसभेसमोर ते पेंडिंग आहे, आज ते केव्हाही येऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये सरकारने अतिशय वेगळे आणि धोरणात्मक असे बदल दाखवणारे कायदे आणि कलम ही त्याच्यात टाकलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट पॉप्युलेशन स्टॅबिलायझिंग कमिटी ही कमिटी काढलेली आहे आणि नॅशनल पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन फंड हा उभा केलेला आहे की ज्याचं बजेट सामान्यतः दर वर्षाला 500 कोटी रुपये असेल अशी सरकारची साधारण विचार आहे, कल्पना आहे. त्याच्या आधी पॉप्युलेशनच्या संबंधातली काही आकडेवारी आपण विचारात घेऊया. आणि इथेही पुन्हा मी उदाहरणासाठी मुस्लिम समाज घेतो, कारण मुस्लिम समाजाचं काय करायचं हाच प्रश्न सातत्याने पुढे येतो. आणि याच कारणाने देशाचं एकदा विभाजन झालेलं आहे. जगातल्या मुसलमानांनो एक व्हा, पॅन इस्लामिझम हा इस्लामचा संदेश आहे, हेच सावरकर सातत्याने सांगत होते. आणि फाळणी व्हायची शक्यता आहे हेही ते सांगत होते आणि ती फाळणी झालेली आपण बघितली. आता पुन्हा एकदा नवीन फाळणी होऊ नये म्हणून आणि अस्तित्वात असलेल्या मुसलमानांना हिंदू सहिष्णूच आहेत, त्यांना सर्व धर्म समभाव शिकवण्याची गरज नाही, कारण ते त्यांच्या रक्तातच आहे. याचा विचार करता या सगळ्या स्टॅटिस्टिकल डेटाचा अतिशय महत्वाचा डोळस उपयोग आपण करून घेतला पाहिजे आणि म्हणून याचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. 1951 साल देशाची लोकसंख्या 36 कोटी. 1917 साल देशाची लोकसंख्या 130 कोटी. त्यावेळेला 51 साली 84% हिंदू आणि 10% मुस्लिम आणि मग बाकी इतर धर्माची लोक ही उरलेल्या टक्केवारीत आहेत. पण 2017 साली, क्षमा करा, 1951 आणि 2017, 1917 नव्हे तर 2017 साली हिंदूंची लोकसंख्या एकूण 130 कोटीपेक्षा जास्त एकूण लोकसंख्येपैकी 80% आणि मुस्लिमांची लोकसंख्या 14.5%. म्हणजे आपण 4% लोकसंख्येत कमी झालो आणि मुस्लिमांची लोकसंख्या 4.5% वाढली. या संपूर्ण कालखंडामध्ये एकंदर जी वाढ आपण म्हणतो ती हिंदूंची 3.5 पट झालेली आहे आणि मुसलमानांची 5 पट वाढ झालेली आहे. आणि प्रत्येक वर्षी जर वाढ लोकसंख्येची विचारात घेतली तर हिंदूंची 1.82% झाली आहे आणि मुसलमानांची 2.45% झाली. आणि या विषयावरती मत व्यक्त करण्याच्या आधी मी आपल्या सगळ्यांचं लक्ष एका पुस्तकाकडे आणू इच्छितो, वेधू इच्छितो. कोएनराड एल्स्ट नावाचा एक शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, की ज्यांनी एक पुस्तक डेमोग्राफिक सीज नावाचं लिहिलेलं आहे. त्या पुस्तकात तो असं म्हणतो, ते पुस्तक आज बाजारात कुठेही उपलब्ध नाही, इंटरनेटच्या माध्यमातूनच जर ते मिळालं तर मिळू शकेल. डेमोग्राफिक सीज मध्ये तो असं म्हणतो की काहीही करण्याची वेगळं आवश्यकता नाही, युद्ध छेडलं जाण्याची आवश्यकता नाही. जगात वेगळ्या वेगळ्या धर्मियांच्या सातत्याने युद्ध चालू आहेत. असं असताना सुद्धा भारताचा विचार करता सामान्यतः 400 ते 500 वर्षात
लोकसंख्या वाढीचा किंवा घटीचा विचार करता भारत मुस्लिम बहुल राष्ट्र होईल सामान्यतः 400 ते 500 वर्ष. काहीही केलं नाही तर ज्या रीतीनं आणि ज्या लोकसंख्येच्या प्रमाणात आज ज्या पद्धतीनं वाढ होतीये त्याचा विचार करता सामान्यतः 400 ते 500 वर्ष म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ ते आत्ता आपला काळ इथपर्यंतचा, एवढ्या काळामध्ये सामान्यतः इथे मुस्लिम बहुसंख्य होते. आणि हा धोका आहे का हे निसर्गानं दिलेलं आपल्याला गिफ्ट आहे, या सगळ्याचा विचार करायला तुम्ही समर्थ आहात. याच्यावरती मी वेगळं भाष्य करण्याची गरज नाही. पण सामान्यतः जगाच्या लोकसंख्येमध्ये भारताची लोकसंख्या 1.5 कोटी म्हणजे सामान्यतः 1.5 कोटी लोकसंख्या भारताची दरवर्षी वाढते. आपल्या लोकसंख्येचा एकूण जगाच्या लोकसंख्येशी जर आपण प्रपोर्शन बघितलं तर आपण संपूर्ण जगाच्या 17% आहोत आणि आपल्याकडे फक्त संपूर्ण पृथ्वीच्या 2.2 जमीन आहे. हे सगळं जर आपण स्टॅटिस्टिक्स विचारात घेतलं आणि लोकसंख्या वाढीचा आणि घटीचा वेग विचारात घेतला तर 400-500 वर्षात या देशात काय होईल हे कोएनराड हिल्सनं सांगून ठेवलंय, मी नाही. आणि म्हणून लोकसंख्या नियंत्रण विधेयक जे सरकारने आणलंय ते डोळस आहे. त्याच्यामधले ज्या तरतुदी आहेत त्याही डोळस आहेत असं मला वाटतं. आणि ज्या जिल्ह्यांच्या मध्ये सगळ्यात जास्त वेग आहे लोकसंख्या वाढीचा, जिथं 2.2 का काहीतरी त्यांनी पर्सेंटेज दिलंय, त्याच्यावरती ज्या जिल्ह्यातून लोकसंख्या वाढतीये तिथे डिस्ट्रिक्ट पॉप्युलेशन स्टॅबिलायझिंग कमिटी ही कमिटी स्थापन केली जाणार आहे की ज्यामध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर असणार आहे, डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर असणार आहे आणि पंचायत समितीचे सदस्य असणार आहेत. तिथं जेवढ्या पंचायत समिती आहेत त्यांचे सदस्य असणार. त्या पंचायत समितीच्या सदस्य आणि या सगळ्या कमिटीच्या माध्यमातून निसर्गतःच जी लोकसंख्या वाढ ज्या ज्या कारणांनी होते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ती वाढ होऊ नये म्हणून संतती नियमनाची साधनं मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणं आणि या विषयाचा प्रचार करणं हे या लोकांचं काम. आणि त्याचबरोबरीनं जर एखादं दाम्पत्य हे एका अपत्यावरती थांबणार असेल आणि जर ते अपत्य हे मुलगा असेल तर त्या कुटुंबाला 60,000 रुपये एकदाच, आणि जर ते अपत्य हे मुलगी असेल तर त्यांना 1,00,000 रुपये एकदा, अशा प्रकारची रक्कम ही सरकारने देणं असं या कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. इथपासून समाजाची लोकसंख्या कमीत कमी वाढ व्हावी आणि एकच मुलगा शक्यतो असावा. आणि जर सरकारी नोकर असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील तर त्यांनी असं अंडरटेकिंग सरकारला द्यावं, असं अभिवचन सरकारला लेखी द्यावं की 2 मुलांच्या वरती संतती ही मी होऊ देणार नाही. आणि अर्थातच मानवी भूमिकेतून याला केलेला अपवाद सुद्धा आहे की एखाद्याचं मूल हे जर व्यंग असलेलं असेल तर त्याला अजून एक मूल होऊ देण्याचा अधिकार सरकारने या कायद्याने दिलेला आहे. अशा प्रकारे अत्यंत डोळस असा हा कायदा समाज मानस व्यवहारात घेऊन, विचारात घेऊन आणि काळाची गरज विचारात घेऊन लोकसंख्येची वाढ ही नियमित असावी, संयमित असावी की जेणेकरून या लोकसंख्येला पुरेल अशा प्रकारची सर्व प्रकारची भौतिक साधनं आम्ही निर्माण करू शकू. मित्रो, आज तुम्हाला आम्हाला तर ऑक्सिजनचा प्रश्न आहे याच पिढीत निर्माण झालेला. कोरोनामुळे आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर्सची कमतरता पडतीये आणि श्वास रोखून किंवा श्वास न पुरल्यामुळे माणसं मरतायत हा इतिहास. आणि अक्षरशः दिल्लीमधली परिस्थिती नुकतीच माझ्या एका मित्रांनी मला कळवली दूरध्वनीवरती की मृतदेह शेकडोंच्या संख्येने रांगेत उभे आहेत, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करणं तर बाजूलाच राहिलं, ज्या विद्युत दाहिनीमध्ये त्या मृतदेहांना जाळलं जातं, सतत काम असल्यामुळे त्या विद्युत दाहिनीला विश्रांती न मिळाल्यामुळे त्या विद्युत दाहिनीची चिमणी जळून गेली, काहीही उरलं नाही, ती विद्युत दाहिनी निरुपयोगी झाली.
आणि म्हणून काही जागा या सरकार अधिग्रहित करून लाकडं शोधून लाकडांच्या वरती सामान्य पद्धतीनं जुन्या पद्धतीनं डेड बॉडीज या त्याचं विल्हेवाट लावताना आपल्याला दिसत आहे. कुठल्याही प्रकारचे अंत्यसंस्कार त्या मृतदेहांच्या वरती होत नाहीत आणि अतिशय स्पष्टपणाने सरकारला हे सगळं काम काही लोकांच्या मदतीनं काही संस्थांच्या आणि व्यक्तींच्या मदतीनं करावं लागतं आणि अक्षरशः 2-2, 3-3, 4-4 दिवस मृतदेहावरती पुढचं काहीही होत नाही. तो देह नष्ट केला जावा याच्यासाठी काही होत नाही ही वस्तुस्थिती. त्यामुळे ऑक्सिजन मिळत नाही ही ही परिस्थिती तुमच्या आमच्या पिढीनंच अनुभवली. त्यामुळे पुढच्या पिढीला अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मूलभूत गरजांच्यासाठी कदाचित प्रचंड मोठ्या प्रमाणावरती झगडावं लागणार आहे. हा या देशाचाच नाही तर संपूर्ण मानवतेचा इतिहास. मित्रो, सर विन्स्टन चर्चिल जे दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि भारताच्या स्वातंत्र्याला प्रचंड विरोध करत होते, त्यांना विचारलं गेलं होतं की तुम्ही भारताच्या स्वातंत्र्याला विरोध का करता. त्यावेळेला चर्चिलनी एक वाक्य उच्चारलं होतं. ते वाक्य हे भविष्यवाणी वर्तवणारं होतं. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर द्रष्टे होते त्याचप्रमाणे चर्चिलही द्रष्टे होते हे इतिहास सांगतो. चर्चिलने त्यावेळेला वाक्य उच्चारलं होतं, गिवन अ फ्रीडम, इंडियन पीपल, इंडियन पॉलिटिशियन्स will tax the loaf of bread and bottle of wine, and even free air shall not be spared from taxation. These people are the men of straw, of whom there shall be no trace in the history. ही भारतीय नेते मंडळी ही भुशाची मंडळी आहेत. यांचा इतिहासात मागमूसही आढळणार नाही, इतके हे निकृष्ट दर्जाचे आहेत. आणि जर त्यांना स्वातंत्र्य दिलं तर चर्चिल त्याच्या भाषेत बोलतोय की लोफ ऑफ ब्रेड आणि बॉटल ऑफ वाईन म्हणजे भाकरीवरती आणि पाण्यावरती सुद्धा हे लोक टॅक्स लावतील आणि इव्हन फ्री एअर शॅल नॉट बी स्पेअर्ड फ्रॉम टॅक्सेशन. मित्रो, आज आपण पोल्युशन टॅक्स सुद्धा भरतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दशक 7 दशक 70 वर्ष सामान्यतः आणि आपण इतके निकम्मे निपजलो की आपण निसर्ग सुजलाम सुफलाम अशी भूमी असताना सुद्धा पोल्युशन टॅक्स भरतो आहोत आणि जंगलाची तोड करतो आहोत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता लोकसंख्येचं नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रण जितकं पर्यावरण महत्वाचं आहे तितकंच लोकसंख्या सीमित ठेवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि ही गरज सरकारने ओळखून हे बिल समोर आणलेलं आहे. या बिलाचा विचार करता काही अत्यंत योग्य अशा तरतुदी या बिलामध्ये आहेत, परंतु हे बिल सर्वगामी नाही. याचं अतिशय साधं कारण असं आहे की सरकारी नोकरांची संख्याच किती कमी आहे. त्यामुळे जर काही सरकारने करायचं ठरवलं तर ते फक्त सरकारी नोकरीतच लोकांना फॅसिलिटीज देऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त जिथे सरकारी नोकर नाही तिथे सरकार त्यांच्या हक्कांच्या वरती आणि विशेषतः जन्म देण्याच्या हक्कावरती कुठल्याही प्रकारची बाधा आणू शकत नाही. कारण आपण चायना सारखे कम्युनिस्ट देश नाही आहोत, आपण लोकशाहीवादी देश आहोत. त्यामुळे हुकुमशाहीच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रण आणि चीननं जसं केलं की दुसरं मूल जर जन्माला आलं तर त्याला उचलून नेऊन गोळी घालून मारलं जायचं किंवा इंजेक्शन देऊन मारलं जायचं, त्या पद्धतीनं कायद्याची अंमलबजावणी ही तुम्ही आम्ही करू शकत नाही. या सगळ्याचा जर विचार केला तर आता सरकारने आणलेला कायदा हा अत्यंत योग्य आहे, डोळस आहे. आणि या कायद्याची व्यवहारात अंमलबजावणी करणं हे कुठेतरी अत्यंत महत्वपूर्ण आणि अवघड असं काम सामाजिक अभिसरणातून, सामाजिक ज्ञानातून आणि समाजाच्या शिक्षणातून, लोकशिक्षणातून तुम्हाला आम्हाला घडवून आणावं लागेल. हे जर आपण घडवून आणू शकलो तर आणि तरच आपल्याला पुढच्या पिढीला अधिक चांगलं भविष्य देता येईल, अधिक चांगलं आयुष्य देता येईल, अधिक चांगलं जगण्याची साधन सामुग्री आणि जगण्याचा हक्क देता येईल. हे इथं मला सांगावं असं वाटतं. या 2 कायद्यांचा साधारण उहापोह मी केला. आपण मला या ठिकाणी बोलायची संधी दिली, मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार.
मी सागर पाटील, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचा कार्यकारिणी सदस्य. आज आपल्या 37व्या छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्याच दिवशी व्याख्यानासाठी आपण समान नागरी कायदा आणि जनसंख्या नियंत्रण कायदा यासारखे महत्वाचे विषय निवडले. खरं म्हणजे कायद्यासंबंधी कोणतेही व्याख्यान हे थोडंसं क्लिष्ट आणि समजायला कठीण असं असू शकतं आणि म्हणूनच तो विषय लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी वक्ताही त्याच तोडीचा लागतो. आज आपल्या समोर ऍडव्होकेट नितीनजी आपटे यांनी हा अत्यंत महत्वाचा विषय अगदी सोपे आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत मांडला आणि त्या निमित्ताने या व्याख्यानमालेची अतिशय छान अशी सुरुवात करून दिली. त्याबद्दल मी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच या व्याख्यानमालेसाठी आपण सर्व श्रोते इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी तुम्हा सर्वांचेही आभार मानतो. जाता जाता उद्याच्या व्याख्यानाची आठवण करून देतो. उद्या दिनांक 2 मे 2021 उद्या आपल्या या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प आपण गुंफणार आहोत आणि उद्याचा विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, परिचित आणि अपरिचित. आणि वक्ते आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि लेखक श्रीयुत अक्षयजी जोग. वेळ अर्थातच आजच्या प्रमाणे संध्याकाळी 7 वाजता. आजच्या प्रमाणेच उद्याही आपण या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार.